श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, उद्या वार आहे बुधवार आणि या दिवशी आलेली आहे आमलकी एकादशी. एकादशी या पवित्र व्रतामुळे विष्णू लोकाची प्राप्ती होते असं म्हटलं. या दिवशी भगवान श्री हरी विष्णू, माता लक्ष्मी आणि यांच्यासोबत आवळ्याचे जे वृक्ष आहे त्याची जी पूजा करणं सुद्धा महत्त्वाचं मानलं जातं. या दिवशी भगवान श्री हरी विष्णू हे जगाचे पालन करते आहेत, तर त्यांच्या जे परशुरामचं रूप आहे तर त्या रूपाची पूजा केली जाते. पुराणानुसार या तिथीला भगवान श्री हरी विष्णूंच्या मुखातून चंद्रासारखा तेजस्वी बिंदू हा पृथ्वीवर पडला आणि त्यापासून आमलकी या वृक्षाचा जन्म झाला. त्यांच्या मुळात विष्णू, त्याच्यावर ब्रह्मा आणि त्यानंतर खोडामध्ये रुद्र आणि पानांमध्ये ऋषी, हाळीत वसू आणि मरुदागण पानामध्ये, त्याचबरोबर फुलामध्ये, फळांमध्ये अनेक देवी देवता वास करतात. त्यामुळेच भगवान श्री हरी विष्णूंना आवळा जे वृक्ष आहे तर ते जे वृक्ष आहे तर ते अतिशय प्रिय आहे. त्यामुळे पहा, या एकादशीच्या दिवशी, आमलकी एकादशीच्या दिवशी काही उपाय देखील केले जातात. त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय हा सांगणार आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला अशी ही एक वस्तू टाकायची आहे. ही वस्तू जर आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली तर सर्व दोष, नकारात्मकता, शत्रुबाधा, करणीबाधा, त्याचबरोबर नजर दोष, वाईट शक्ती या सर्व गोष्टी नष्ट होऊन जातात आणि आपल्याला ज्या कठीणातील कठीण इच्छा आहेत आपल्या तर त्यासुद्धा पूर्ण होतात. त्याचबरोबर 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन जाते. इतका हा प्रभावशाली उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर बघा, एकादशीच्या दिवशी, अमावस्येच्या दिवशी, पौर्णिमेच्या दिवशी असे जे विशिष्ट तिथी आहेत तर या तिथींच्या दिवशी पवित्र गंगेमध्ये स्नान करण्याला अतिशय महत्त्व असतं. या दिवशी पवित्र गंगेमध्ये जर आपण स्नान केलं तर आपल्याला जे काही आपण वाईट कर्म केलेले असतील किंवा जे काही पापं आपले कळत नकळत आपल्याकडून झालेले आहेत तर त्याच्यापासून सुटका मिळते, म्हणजे ते पापं आपले नष्ट होऊन जातात. त्यामुळे इतका पवित्र दिवस हा आहे आणि ह्या दिवशी आपण पवित्र गंगेमध्ये स्नान केलं तर त्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होतं. परंतु जर आपल्याला पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करणं शक्य नाही, कारण प्रत्येकालाच ह्या गोष्टी करणं शक्य होत नाही, तर मग आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत आणि त्याने अंघोळही करायची आहे. आणि असं केल्याने आपल्याला पवित्र गंगेमध्ये स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होतं. तर बघा, वाईट शक्ती, वाईट कर्म, नकारात्मकता, करणीबाधा या सर्व गोष्टी आपल्या दूर होऊन जातात. जर आपण पवित्र गंगेमध्ये स्नान केलं तर आपल्या सर्व शत्रुबाधा असतील, करणीबाधा असतील, ह्या सर्व नष्ट होऊन जातात. आणि जर आपण शक्य नाही तर मग आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये जर ह्या वस्तू टाकल्या तर आपल्या जीवनाचे जे काही दोष अडचणी आहेत ते दूर होऊन जातात. आपल्या कठीणातील कठीण इच्छा ह्या पूर्ण होतं. कधी कधी काय होतं, आपण खूप कष्ट मेहनत करतो परंतु त्याचं फळ हे आपल्याला प्राप्त होत नाही. त्यामुळे पहा, आपल्याला अशा काही वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत. तर बघा, आपल्याला काय टाकायचं आहे. हे अंघोळीचं पाणी आपण काढल्यानंतर ह्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल टाकायचं आहे. गंगाजल हे टाकल्यामुळं आपल्याला पवित्र गंगेमध्ये स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होतं. त्यामुळे त्यामध्ये आपल्याला गंगाजल हे आवर्जून टाकायचं आहे. जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर थोडंसं गोमित्र टाकलं तरी चालेल, परंतु गंगाजल हे आपल्या घरामध्ये आणून नक्की ठेवा. तर त्याचबरोबर बघा, आपल्याला चिमूटभर हळद ही अंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून टाकायची. एकादशी हे व्रत भगवान श्री हरी विष्णूंना प्रिय असते, त्यामुळे आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद ही टाकायची आहे. हळद ही भगवान श्री हरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे. आणि बघा, अंघोळीच्या पाण्यामध्ये जर आपण हळद टाकली तर आपला जो गुरुग्रह आहे तर तो मजबूत होतो. जर आपला गुरुग्रह मजबूत असेल तर आपल्या जीवनामध्ये कोणतेही काम करायला जर आपण गेलो तर त्यामध्ये आपल्याला यश प्राप्त होतं. जर आपल्या मध्ये काही नकारात्मकता असेल, काही दोष असेल, काही शत्रुबाधा असेल, काही दोष आपल्या घराला लागले असेल किंवा आपल्याला लागले असतील तर आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे खडे मीठ आपल्याला टाकायचं आहे. आणि खडे मीठ जर आपल्याकडे नसेल तर बारीक मीठ टाकलं तरी चालेल, परंतु खडे मीठ हे आपल्या घरामध्ये नक्की आणून ठेवा. आणि खडे मीठ असेल तर खडे मीठच टाका, कारण नकारात्मकता दूर करण्यासाठी खडे मीठ अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. त्याचबरोबर बघा, आपल्या तुळशीची पानं आहेत तर तीसुद्धा आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. तुळशीपत्र हे एकादशीच्या दिवशी तोडली जात नाही, त्यामुळे
चुकूनही तुळशीला त्या दिवशी एकादशीच्या दिवशी स्पर्श हा करायचा नाही, म्हणजे त्याचे पानं हे तोडायचे नाही. त्या तुळशीच्या खाली पहा काही बारीक बारीक छोटे छोटे पानं पडलेली असतात, तर ती पानं घेतली तरी चालते किंवा आदल्या दिवशी म्हणजे आजच तुम्हाला ही पाने तोडून ठेवायची आहेत. त्या दिवशी जर अंघोळीच्या पाण्यामध्ये आपण तुळशीपत्र टाकले तर आपलं शरीर पूर्ण शुद्ध होत असते. आपल्यामध्ये असणारी शत्रुबाधा किंवा नकारात्मकता किंवा करणीबाधा ह्या काही दोष आहेत तर ते सर्व नष्ट होतात आणि त्याचबरोबर आपल्या सर्व इच्छा देखील पूर्ण ह्या होत असतात. आपण कोणतंही काम करायला गेलो तर त्यामध्ये आपल्याला यश प्राप्त होते. त्यामुळे आपल्याला प्रत्येक एकादशीला हा जो उपाय आहे तर तो करायचा. आणि बघा बरेच जण जे आहेत तर ते आंघोळ करताना चुकीच्या पद्धतीने आंघोळ करतात आणि अशा वेळेस आपल्याला काही दोष जे आहेत तर ते लागत असतात. त्यामुळे पहा आंघोळ करताना नेहमी पहिला मग भरून घ्यायचा आहे आणि तो उजव्या खांद्यावरती टाकायचा आहे. दुसरा मग भरून घ्यायचा आहे, डाव्या खांद्यावरती टाकायचा आहे. तिसरा मग भरून घ्यायचा आहे आणि तो डोक्यावरती टाकायचा आहे. अशा पद्धतीनेच आपल्याला अंघोळ करायची आहे. अंघोळ करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप देखील आपल्याला करायचा आहे. अशा पद्धतीने जर आपण अंघोळ केली तर आपल्याला भगवान श्री हरी विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि आपल्या सर्व इच्छा ह्या पूर्ण होतात. आपल्यामध्ये जी काही नकारात्मकता आहे, जी दोष आहे, अडचणी आहे, संकट आहे ते सर्व दूर होऊन जातात आणि आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश हे प्राप्त होते. तर चला इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.